नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 24 जुलै 2026 पर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जून महिन्याचा हप्ता, जुलै महिन्याच्या हप्त्याबाबतची माहिती, तसेच ई-केवायसी पडताळणी, लाभार्थी यादी, डीबीटीद्वारे पैसे जमा होण्याची प्रक्रिया आणि लाभार्थी महिलांसाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत। ओके, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। आता जर आपण पहिली अपडेट बघितली तर राज्य सरकारकडून जून महिन्याचा हप्ता 1500 रुपयाचा हप्ता वितरण जे आहे ते पात्र महिलांच्या बँक खात्यात टप्प्याटप्प्याने जमा करण्याची प्रक्रिया सुरूच आहे। ओके, आत्तापर्यंत 90% महिलांना हा हप्ता मिळालेला आहे, ज्या महिलांचं ई-केवायसी पूर्ण आहे, ज्या महिला या योजनेमध्ये पात्र आहेत। अनेक महिलांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे, तर काही लाभार्थी महिलांच्या खात्यात निधी उपलब्धतेनुसार हप्ता जमा केला जात आहे। जर महिलांनो तुमच्या खात्यात पैसे अजून आले नसतील तर घाबरून जाण्याची गरज नाही आहे। हप्त्याचे वितरण जे आहे ते आता टप्प्याटप्प्याने सध्या होत आहे। आता जर आपण नंतरची अपडेट बघितली तर अनेक महिलांना सध्या प्रश्न पडलेला आहे की जुलै महिन्याचा 1500चा हप्ता नेमका कधी मिळणार। तर 24 जुलै 2026 पर्यंत उपलब्ध अधिकृत माहितीनुसार जुलै महिन्याच्या हप्त्याची कोणतीही अधिकृत तारीख शासनाने अजून तरी जाहीर केलेली नाही आहे। सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या तारखा फिरत आहेत, परंतु शासनाकडून अधिकृत घोषणा होईपर्यंत कोणत्याही अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका। आता जी नंतरची अपडेट आहे त्याबद्दल जर आपण बघितलं तर राज्यात ई-केवायसी आणि पात्रता पडताळणीचे काम जे आहे ते वेगाने सुरू आहे। महिला व बाल विकास विभागाकडून लाभार्थ्यांची माहिती सध्या तपासली जात आहे। यामध्ये आधार कार्ड, बँक खाते, उत्पन्नाची माहिती, कुटुंबाची माहिती, शासकीय नोकरीची माहिती, आयकर नोंदी यांची पडताळणी केली जात आहे। आणि जर नंतरची अपडेट बघितली तर पडताळणी दरम्यान अपात्र लाभार्थ्यांवर सध्या कारवाई सुरू आहे। ज्या महिलांनी चुकीची माहिती दिलेली आहे किंवा ज्या महिला योजनेच्या पात्रता निकषांमध्ये बसत नाहीत अशा लाभार्थ्यांची नावे जी आहेत ती यादीतून वगळण्याची प्रक्रिया जी आहे ती आता मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। यामुळे पात्र महिलांनाच फक्त या योजनेचा लाभ आता इथून पुढे मिळणार आहे असंही सिद्ध होतं। ओके, आता नंतरची जर आपण अपडेट बघितली तर जर तुमच्या खात्यात अद्याप हप्ता जमा झाला नसेल तर काही गोष्टी आहेत ते तुम्ही नक्की तपासा। आधार कार्ड, बँक खात्याची लिंक आहे का बघा, ई-केवायसी नक्की पूर्णच आहे ना तुमची ही सुद्धा चेक करा, बँक खाते सक्रिय आहे का बघा, अर्जामधील नाव, जन्मतारीख आणि इतर माहिती अचूक बरोबर आहे का बघा। या माहितीमध्ये त्रुटी, चुका असल्यास तुमचा हप्ता मिळण्यास तुम्हाला विलंब होऊ शकतो। ओके, आता योजनेचे जे सर्व पैसे आहेत ते डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने थेट लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जमा केले जातात। ओके, आता अजून एक अपडेट आहे ती म्हणजेच की सध्या सोशल मीडियावर 3000 रुपये एकत्र मिळणार, जुलैचा हप्ता निश्चित दिवशी येणार, योजनेत मोठे बदल झालेले आहेत अशा अनेक पोस्ट आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत। परंतु 24 जुलै 2026 पर्यंत उपलब्ध अधिकृत माहितीनुसार अशी कोणतीही अधिकृत घोषणा अजून तरी करण्यात आलेली नाही आहे महिलांनो, त्यामुळे फक्त शासनाच्या अधिकृत माहितीलाच तुम्ही प्राधान्य द्या। ओके, आणि लाभार्थी महिलांसाठी काही महत्त्वाची सूचना आहेत म्हणजेच की आधार कार्ड आणि बँक खाते तुमचं अपडेट करून ठेवा। ओके, नसेल तर ई-केवायसी तुमची पूर्णच आहे का याची खात्री करा, मोबाईल क्रमांक तुमचा चालू ठेवा, सक्रिय ठेवा, अर्जातील माहिती वेळोवेळी तपासा, कोणत्याही दलालावर विश्वास ठेवू नका, अधिकृत माहितीशिवाय कोणत्याही सोशल मीडिया संदेशांवर विश्वास तुम्ही ठेवू नका। ओके, आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मासिक अनुदानाच्या रकमेत किंवा पात्रता निकषांमध्ये अजून तरी कोणताही नवीन अधिकृत बदल जाहीर करण्यात आलेला नाही। जर बदल झालाच तर मी नक्कीच तुम्हाला नवीन व्हिडिओ बनवून सांगेल। ओके, अशाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजना, PM किसान, नमो शेतकरी योजना, पीक विमा आणि सौर पंप योजना आणि महाराष्ट्र शासनाच्या ताज्या अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला फ्रीमध्ये सबस्क्राईब करा आणि ही महत्त्वाची माहिती इतर महिलांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।